गोंडू आले माझं गोंडू, कच गोड गोड हसते गोंडू. दीदी दीदी इथे बघ. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Never World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So मी चाललो आहे बाहेर एका कामासाठी आणि ऑन द वे आईला ड्रॉप करणार आहे. सो येस, पुढे काय काय करणार आहोत आम्ही हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता लंचसाठी आहे इन प्रोसेस चवळी आणि बटाट्याची भाजी. सो खूपदा लोकांना असा प्रश्न पडतो की आम्ही फक्त हेच खातो का. तर ॲक्च्युली काय, जेव्हा जेव्हा फूड दाखवतो ना तेव्हा तेव्हा हेच बनत असतं. नाहीतर पूर्ण वीकमध्ये सगळी कडधान्य होतात. चवळी, मटकी, मूग, हरभरे, हिरवे वाटाणे, सगळे जेवढे आहेत तेवढे, मसूर, प्रत्येक डेला एक एक कडधान्य ठरवलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर मग एक भाजी येते, बटाटा, कोबी आमच्या घरात खूप आवडते. बटाटा नाहीसा पीने. मग एक प्रत्येक भाजीला पण असं थोडंसं मॅच केलं. जर जेव्हा वाटाण्याची आमटी वगैरे केली तर मग भेंडी केली जाते असं. म्हणून चवळी बरोबर बटाटा असं ते एक कॉम्बिनेशन ठरलेलं आहे. मटकी असेल तर मग कढी. सो म्हणून ते खूपदा असं लोकांना वाटतं की अरे आम्ही फक्त एवढंच खातो का. नाही, पूर्ण वीकचे प्रत्येक कडधान्य असे ठरलेले नाही बोलतात, पण सगळे कडधान्य पोटात जातात. नायसाला सुद्धा आवडतं. सो आज चवळी मस्त फुल वाटण वगैरे टाकून, कारण सनीला ते आता थोडंसं रिसेंटली आवडायला लागलंय. आणि बटाटे इथे उकडत ठेवलेत. हा आहे अगारोचा केटल. खूप लोकांनी विचारलंय की तू जो स्टीमर यूज करते तो कोणत्या. ऍक्च्युली ना दिस इज स्टीमर प्लस केटल. खाली इकडे ना तर थोडंसं गरम असेल पाणी मी ठेवलंय. पण ट्रॅव्हलिंगच्या वेळेस दिस इज रिअली व्हेरी कन्व्हिनियंट. जर तुमचं बेबी वगैरे असेल, तुम्हाला फूड वगैरे बनवायचं असेल ना, तर हे काय इलेक्ट्रिसिटीवर आहे. सो ह्यात तुम्ही खिचडी बनवू शकतात, मॅगी बनवू शकतात, क्विकवाला रेसिपी जी पण असेल ना, भाजी वगैरे पण व्यवस्थित बनवू शकतात. अंडी उकडू शकतात, अंड्यासाठी सुद्धा आहे. सो खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिली, इथे जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर. सो चला मग कामाला लागते. सो आईला मी ड्रॉप करणार आहे ऑन द वे. आईचं एक काम आहे आणि नंतर मग परत पिक करणार आहे. बरी आहे ना सीमाई? मस्त मस्त छान. तू कसं आहे? मी पण मस्त. म्हणजे नायसा बरी आहे ना? हो, नायसा. भाभी सगळे एकदम मस्त मध्ये. तर मी करते चवळी. इथे मी कांदा, जिरं, मोहरी, कढीपत्ता हे टाकलंय आणि ट्रान्सपरंट कांदा खूप करून घेतलेला आहे. लालसर असं नाही केलं. त्यात मी टाकणार आहे टमॅटो. ह्याला फक्त 1 ते 2 मिनिटच मी कुक करणार आहे, कारण कुकरला लावणार म्हणून ते इमिडिएटली टोमॅटो शिजून जाईल, म्हणून त्याला शिजेपर्यंत वगैरे मी थांबणार नाही आहे. आता त्यात मी टाकते, इथे मी वाटण करून घेतलं आहे, ज्यात सुकं खोबरं, कांदा, लसूण आणि कोथिंबीर असं घेतलेलं आहे. हा जो वाटण आहे आता मी टाकते. वाटण असं थोडंसं परतून घेतल्यावर ह्यात मी टाकते आपले मसाले. तो सर्वात आधी लाल तिखट, हळद, सो हा जो पूर्ण आपण मसाला जो बनवला आहे त्याला मी थोडंसं परतून घेते. तेल सुटेपर्यंत थांबायचं आणि मग त्याच्यानंतर त्यात मी चवळी ॲड करणार आहे. तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलं याला. आता ह्यात मी ॲड करते चवळी. आता हे ॲड करते मीठ, थोडंसं गूळ
आणि पाणी. तर ह्याला मस्त आपण शिट्टी घेऊया. खूप लोकांना कुकरचा अंदाज नाही समजत. कधी कधी आपण खूप शिट्ट्या घेतो आणि मग ते गळून जातं. बट जर तुम्ही हळूहळू कराल तर तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल. आता मी 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहे. त्यात वेल कुक्ड होईल. मी बाहेर सुद्धा शिजवते बट कुकरमध्ये सुद्धा शिजवते. मी करणार आहे बटाट्याची भाजी. सो बटाटे भाजी उकडून झालेले आहे. करते. डाळ आहे ती भिजत टाकली. भात ठेवायचा आणि असणार आहे भात. हे सध्या दुसऱ्या गाडीत. थंडी वाजते. आरूची शॉपिंग. आजी शॉपिंग करते. उद्या कुठे जायचं आरूसाठी. हा बर्थडे सॉरी. दोघी कुठे गेल्या त्या? Anu, what you want you can buy from me. For you. Yes, for me. You're looking handsome. Thank you. माझ्यातर्फे तुम्हाला हे म्हणजे जास्त नाही एकच काहीतरी शॉपिंग करू शकतो. शॉपिंग माझ्यातर्फे शॉपिंग आहे म्हणलं तिघींना. नंतर नाही, नंतर मग येऊन काय बोलले त्याचे मला दे त्याचा बजेट. हे सगळे नाही बोलतात शॉपिंग करायचे. मी ज्यांना नव्हतं त्यांचा बजेट पण मलाच दे. वहिनी आता इकडून तरी घ्या मिनीसो. नंतर काय नाही, एक ऑफर एकदाच असते. हा रचना, वहिनीला म्हटलं ऑफर एकदाच असते, घ्यायचं तर घ्या आता, नाही तर म्हणा. आता नको, नंतर घेऊ आपण. हे पण ऑर्गनायझर ऑर्गनायझर नाही सर काय. हे मुलींना काय पाहिजे मला हे घे ना. काय करणार आहे काय नाही. हे बरे पडतात एकदाच घेतले. छोटेवालेच आहेत ना. हो कशाला ते नाही ठीक आहे. नाहीसा कुठे तुम्ही नका ना एक्स्ट्रा. मी रिजेक्ट करायचं. मी रिजेक्ट करायचं फक्त क्लास अरे ते नेलपेंट ते आईला लागतं. मला पर्स बघायची. My bags full. Bags छान आहेत. Check in this section.
हिला बघा ना आरूला बॅग 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 बॅग. छोटीशी अनुला पण बघा पाऊच बॅग मध्ये बघ बॅग. नाईस. नाही मग हे रिजेक्ट. एकच गोष्ट घ्यायची, हे नाही तर हे. काय पाहिजे, काय करणार आहे याचं काय पाहिजे. आरूला बघ बॅग ही पण छान आहे. आरूच्या चॉईसची घे. याचं धबड आहे कलर छान आहे पण फालतू गोष्टी मी घेणार नाही. एकच गोष्ट घ्यायची आहे तुला. बॅग्स कमी आहे. बॅग्स छान आहेत पण त्याचा शेप नाही आवडला. अनिश्चा इथे आम्ही शोधतो एसबेडा. सनी विचारतो व्हेरी एसबेडा. ही बोलते नायकाच्या बाजू. आम्हाला माहित नाही नायका कुठे. आपण इथून स्ट्रेट आलो असतो ना एवढं बोलू. चला अनु घे तुला काय आवडली तर. घेऊ माझ्यावरती बघ. बहिणी काय आवडलं तर घ्या. आई काय आवडलं. आई फटाफट घे. 10 मिनिटात बंद होतं. हे बघ किड्स सेक्शन. हे बघ आरू बघ. आरू बघ तुला काय आवडतं. तुला स्कर्ट्स मध्ये बघा. थोडा मोठाच घे ना. अच्छा मोठा ते खूप छोटी साईज आहे. थोडा मोठाच घे ना. रेड और व्हाइट. घालून बघ आई. पण वॉर्म आहे ना. कासाच आहे जॅकेट. पूर्ण हे पाहिजे होतं. आई पाहिजे. बर्थडे गर्लचं गिफ्ट. चलो चलो तेरा शॉपिंग आहे. फॅमिली बघायचं का. तोच घेतो. दीदी तू आगे फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. मस्त टाइम स्पेंड केलं. आरू ना अनु वहिनी दोघी आया सुद्धा होता. स्वीटी ताई आज बिझी होती म्हणून मग ती नाही येऊ शकली. आणि आरूचं जस्ट बड्डे येऊन गेला. 25th तिचा बड्डे होता. बट येस आम्ही सेलिब्रेट नाही केलं बिकॉज एक्झाम्स चालू होते. त्यामुळे मग ते सेलिब्रेट वगैरे नाही करता आलं. सो आज आहे दादांचं बड्डे 3 ऑक्टोबरला. बट
त्याचं सेलिब्रेशन सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेलच. दोन्ही बर्थडेज एकत्र सेलिब्रेट करण्यात येणार आहेत आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही नेहमीच एक्सायटेड असतो जर आमच्या फॅमिलीमध्ये जेव्हा पण बर्थडे असतो तेव्हा. वियानामध्ये गेलो आधी आणि तिथे थोडीफार आम्ही शॉपिंग केली. सो मिनिसोमध्ये आम्ही गेलो. मिनिसोमध्ये मुलांसाठी थोडंफार त्यांनी काहीतरी स्टेशनरी वगैरे घेतलं. अनु आणि आरुनी. अनुला जे हवं ते घेतलं. आरुनी पण सुद्धा ते स्केच पेन वगैरे घेतले. नायसासाठी हे घेतले आहे स्क्रॅच नोट. त्याच्यानं खूप सारे ऑप्शन्स काढलेले, म्हणजे ज्याची गरज सुद्धा नव्हती त्या सगळ्या काही गोष्टी नायसाने घेतलेल्या. नायसाला एकच गोष्ट सांगितलेली, एक तर माझ्या आवडीची गोष्ट येईल आणि एक तुझ्या आवडीची एकच गोष्ट येईल, त्याशिवाय दुसरं काहीही मी घेणार नाहीये. सो सगळं रिजेक्ट 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 करून तिने हे घेतले, काय म्हणतात, स्टिकर्स घेतले जे तिला खूप आवडतात. ते छान असे रबर्स घेतलेले आहेत. बार्बी थीम आली आहे मिनिसो मध्ये, एवढं क्यूट क्यूट वाटत होतं ना. सो हे रबर घेतले आणि युनिकॉर्नचं नेक पीस घेतलेले. एक बोलून 3 गोष्टी, एक गोष्ट घ्यायची होती पण 3 घेतले मी. ठीक आहे, मग बाकीचं तर एवढं विचित्र विचित्र गोष्टी काढलेल्या ना ज्याचा काहीही यूज सुद्धा नव्हता. त्याच्यानंतर आणि मी हे घेतले वाइप्स नेल्स साठी, नेल पॉलिश रिमूव्हर, ज्यात 30 वाइप्स आहेत. आम्ही गेलो H&M मध्ये. जीव आणि अन्नूसाठी आईने शॉपिंग केली आणि आमचं गिफ्ट पेंडिंग आहे. हा स्वेटर मी घेतला नायसासाठी. आई फाल्गुनी जेव्हा न्यूझीलंडला गेलेले तेव्हा त्यांनी तिकडच्या H&M मधनं ते घेऊन आलेले आणि सेम क्वालिटी, ऑफकोर्स H&M आहे ना म्हणून, बट छान आहे, मस्त सॉफ्ट सॉफ्ट आहे. आणि त्यानंतर मी मग थोडीफार स्ट्रीट शॉपिंग केली. सॉरी, त्यानंतर आम्ही काही शूट नाही करू शकलो कारण फोन डिस्चार्ज झाला. सो नायसासाठी घेतले आहेत हे छान असे नाईटवेअर. स्टेशनच्या इथे तुम्ही जाल ना तर तुम्हाला खूप सारे असे ऑप्शन्स मिळतील. मग हे आहे डेली वेअर, छान असे प्रिंट्स मिळाले. कारण आता ऑक्टोबर हीट, डेंजर वाली ऑक्टोबर हीट आलेली आहे. आणि सनीने घेतला आहे हा ग्रे कलरचा कुर्ता. सो अशा प्रकारची आज आम्ही शॉपिंग केलेली आहे. नायसा, एक मिनिट, नायसाला एवढी घाई आहे, किती छान आहे बघ ना. बघ हे मीच देणार तुला एक एक आणि 1 ह्यात 50 शीट्स आहेत. आणि हे घे, नाव शो युअर आर्ट. दिस इज नाईस ना. ऍक्च्युली अन्नूने माझ्या हातात आणून दिला आणि अन्नू बोलली की तू असं बघत असते ना, बघ हे नायसासाठी. वाव. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बाळांना बिझी ठेवू शकता. मी तर ऍक्च्युली काय ना काहीतरी ऑप्शन शोधत असते. आणि एक बेस्ट आहे की नायसाला ड्रॉइंग खूप आवडतं आणि नायसा हे सगळं स्वतः करायला शिकली आहे. नाईस, गुड. तर मी नेहमीच म्हणते, तुम्हाला जर तुमच्या मुलांना मोबाईलपासून लांब ठेवायचं असेल तर दिस इज अ बेस्ट ऑप्शन. कारण ट्रॅव्हलिंगच्या वेळेस ना आपण खूप इझिली मुलांच्या हातात मोबाईल देऊन जातो. ते रडायला लागतात, ते म्हणतात मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे आणि खूप इझिली देतात पॅरेंट्स. मी बघते, आम्ही जेव्हा पण ट्रॅव्हल करतो मी बघते लिटरली मुलं मोबाईलच्या आतमध्ये घुसलेले असतात. सो हे खरंच ऑप्शन्स खूप चांगले आहेत. मार्केटमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी मिळतील ज्यात तुम्ही तुमच्या मुलांना बिझी ठेवू शकता. तुम्हाला जर तुमच्या मुलांना गॅजेट्सपासून लांब ठेवायचं असेल ना तर ट्रस्ट मी, दिस इज अ बेस्ट ऑप्शन. आता आम्ही जेव्हा नायसाला स्कूलमध्ये टाकलं तेव्हा स्कूल असं म्हणत होतं, म्हणजे स्कूल नायसाची डिजिटल आहे डिजिटल आहे डिजिटल आहे. आम्हाला कुठे बॅक ऑफ माइंड तेच होतं की नायसाला त्या सगळ्या गॅजेट्सची सवय नाही लागायला पाहिजे. बट नाही, स्कूलनी ते खूप त्याची सुद्धा काळजी घेतलेली आहे. असं नाही की घरात गॅजेट्सनीच तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे असं नाही. बुक्स प्रॉपरली घरी बुक्स येतात त्याच्यातच तुम्ही अभ्यास करा. जे पण आहे ते स्कूलमध्येच डिजिटली शिकवलं जाईल. वाव, सन पण बनवला, नाईस, छान ग. नाही दुसरं काय असं वेस्ट नाही करायचं. हे सगळं पूर्ण फुल कम्प्लीट करायचं. असं छोटे छोटेसे फ्लावर्स बनवायचे. हे बघ, नाही नाही नाही, इथे दे, माझ्याकडे दे हे आणि ते जाऊन ठेव परत.
सो चला मग अशा प्रकारे आम्ही आमचा आजचा हा डे स्पेंड केलेला आहे. मजा आली अँड आय होप तुम्हाला सुद्धा आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. आणि नवरात्री स्टार्ट झालेली आहे, सो सगळ्यांना हॅपी नवरात्री, शुभ नवरात्री. मस्तपैकी छान छान गरबा खेळा, दांडिया खेळा. आम्ही तर फुल एक्सायटेड आहोत. आणि लोक तुम्हाला माझे पिक्स सुद्धा बघायला मिळतील जे आम्ही फोटोशूट केलेलं आहे. आणि तो जो माझा एक्सपिरियन्स होता फोटोशूटचा मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. सगळं जेव्हा सगळं होईल आणि काय कॉन्सेप्ट आहे तो सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर समजेल. पण स्टे ट्यून्ड. डान्सची तयारी झालेली आहे. येस, आपण डान्स करू. असं नाही, हे पाठीमागे आवाज यायला पाहिजे. हा असं तू असं, मी तुला असं मानणार. यावेळेस आम्ही ऑराला खूप मिस करणार, कारण नवरात्रीत नायसाची पार्टनर ऑरा असायची. यावेळेस मलाच नायसा बरोबर डान्स करायला लागणार आहे. ढिंग टिक टिक ढिंग टिक टिक ढिंग.